मी राकेश टाके आणि माझ्या कवितेचं नाव आहे कोल्हापूरचा पाऊस आणि कोल्हापूर. कोल्हापूरचा पाऊस म्हणजे नुसतं घुमिवकी घुमिव. कोल्हापूरचा पाऊस म्हणजे नुसतं घुमिवकी घुमिव. दिसाळ दिस निघून जातात, दिसाळ दिस निघून जातात, पावसाची मात्र इथं वाट बघायला लागत्या. दिसाळ दिस निघून जातात, पावसाची मात्र इथं वाट बघायला लागत्या. पण एकदा का सुरुवात झाली की थांब गेले बाबा असं म्हणायची वेळ येते. कोल्हापूरचा पाऊस पण कोल्हापूरकरांसारखा, कोल्हापूरचा पाऊस पण कोल्हापूरकरांसारखा पडला तर नीट नाही तर चांगलं तोंड सुधरून काढतंय. कोल्हापूरचा पाऊस पण कोल्हापूरकरांसारखा पडला तर नीट नाही तर चांगलं तोंड सुधरून काढतंय. आणि इथं पावसात फिरायचं पण पीक, फिरायचं पण नीट नाही तर महापूर आणून सगळं रोड बंद करून टाकतंय. इथला पाऊस म्हणजे नुसता पाऊस नसतो, इथला पाऊस म्हणजे नुसता पाऊस नसतो तर सोहळा असतो आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा. इथला पाऊस म्हणजे नुसता पाऊस नसतो तर सोहळा असतो आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा. ढगात विजेच्या कडाडणाऱ्या आवाजासोबत इथं सण असतो इथल्या धरणीच्या पाहता. पाऊस येतो नाचू लागतो, सह्याद्रीच्या रांगांमधून इकडे तिकडे पडू लागतो. माझ्या रंकाळा कळंबा आणि पंचगंगेच्या नुसत्या एका हाकेवर, माझ्या रंकाळा कळंबा आणि पंचगंगेच्या नुसत्या एका हाकेवर आभाळात साचलेला पाऊस मात्र क्षणात कोल्हापूरच्या मातीत वाहू लागतो. शाहू महाराजांनी लक्ष्मी धरण बांधलं, शाहू महाराजांनी लक्ष्मी धरण बांधलं, नटवलं, सजवलं आणि जसंच्या तसं या पावसाच्या स्वाधीन केलं. शाहू महाराजांनी लक्ष्मी धरण बांधलं, सजवलं, नटवलं आणि जसंच्या तसं या पावसाच्या स्वाधीन केलं. आणि या पावसाचा स्वाभिनिकपणा गाजवावा तेवढा थोडा, आणि या पावसाचा स्वाभिनिकपणा गाजवावा तेवढा थोडा. आजपर्यंत या पावसानं हे धरण कधीच कोरडं नाही पडू दिलं. त्या आभाळाला पण अश्रू फुटले होते, त्या आभाळाला पण अश्रू फुटले होते जेव्हा पन्हाळ्यात माझ्या शिवरायांना 40,000 गनिमांनी घेरले होते. त्या आभाळाला पण अश्रू फुटले होते जेव्हा पन्हाळ्यात माझ्या शिवरायांना 40,000 गनिमांनी घेरले होते. तेव्हा हाच पाऊस गनिमांवर बाणासारखा बरसला, तेव्हा हाच पाऊस गनिमांवर बाणासारखा बरसला. आणि याच पावसाने माझ्या शिवरायांना पन्हाळ्याच्या वेळातून बाहेर काढले. होय वरुण राजा, तुझ्या आम्हा कोल्हापूरकरांवर खूप उपकार आहे. होय वरुण राजा, तुझ्या आम्हा कोल्हापूरकरांवर खूप उपकार आहेत. तू इथे माणसंच नाही तर देव माणसंही घडवली आहेत. होय वरुण राजा, तुझे आम्हा कोल्हापूरकरांवर खूप उपकार आहेत. तू इथे माणसंच नाही तर देव माणसंही घडवली आहेत. कोल्हापूर आणि तुझ्या नात्याचा मेळ अनमोल आहे, कोल्हापूर आणि तुझ्या नात्याचा मेळ अनमोल आहे. आणि होय पावसा, कोल्हापूरकरांसारखा तुझाही विषय एकदम खोल आहे, तुझाही विषय एकदम खोल आहे.